नमस्कार मंडळी. आपण व्हिडिओचं टायटल बघितलेलं आहे. त्याप्रमाणे कोणत्याही किडनी समस्याग्रस्त व्यक्ती तसंच त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर किंवा महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः किडनीशी संबंधित जे काही समस्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीला समस्या अगदी छोट्या असतात, की ज्याच्यामध्ये किडन्यांची कार्यक्षमता कमी होणे, नंतर क्रिएटिनिनची लेव्हल वाढणे. पण हळू अनेक लोकं पुढच्या स्टेजला पोहोचतात. म्हणजे बऱ्याच लोकांची किडन्यांची कार्यक्षमता हळू कमी होऊन त्यांना सातत्याने डायलिसिस करायची वेळ येते. काही लोकांना आठवड्यातून एकदा सुरुवात होते. नंतर 2 वेळा, 3 वेळा अगदी काही-काही लोकं आपल्या आजूबाजूला असे असतात किंवा ज्या लोकांचं डायलिसिस सुरू असतं त्यांना माहिती असतं, की त्यांच्यासोबत असे अनेक लोकं असतात, की ज्यांचं आठवड्यातून 3 वेळा, 2 वेळा डायलिसिस सुरू असतं. त्या दृष्टिकोनातून ज्यांना कुणाला किडनीशी संदर्भात समस्या असतील आणि आपण हा व्हिडिओ बघत असाल, तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. तसंच आपल्या परिचयातील कुणालाही किडनीच्या काही समस्या असतील, त्यांनाही आपण हा व्हिडिओ पाठवू शकता. आपल्या जीवनामध्ये विचारांचं अत्यंत महत्त्व आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्व आहे. हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये लक्षात येणारच आहे आणि इतर अनेक गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी माहीत पडणार आहेत, की कशाप्रकारे चांगल्या प्रकारचे विचार किंवा सकारात्मक विचार किंवा योग्य विचार आपलं भविष्य बदलू शकतात. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आपल्याला घडवून आणू शकतात. कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येतात, प्रत्येक 24 तासामध्ये. हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे आणि त्यानुसार आपण जर बघितलं, तर ज्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या समस्या असतात, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जास्तीत जास्त विचार हे ते समस्येचेच असतात किंवा त्याची जर समस्या मोठी असेल किंवा ज्या लोकांना किडनीच्या काही समस्या असतात, तर त्या संदर्भात त्यांचे विचार येत असतात मनामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून आपण विचारांचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे. जरी आपल्या समस्या मोठ्या असल्या किंवा आपल्याला खूप कठीण वाटत असल्या, तरीसुद्धा आपण जर ठरवलं, तर आपण त्यातून 100% बाहेर येऊ शकतो. अति महत्त्वाचं एक वाक्य आहे, विचार हेच वस्तू. वस्तू म्हणजे काय, की एखादी वस्तू, एखादी परिस्थिती, एखादा परिणाम किंवा ज्या लोकांना आरोग्याच्या समस्या त्यांच्यासाठी आरोग्य, त्यांना उत्तम आरोग्य हा परिणाम पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, कोणतीही गोष्ट दोनदा बनते. हे वाक्य आपण बरेचदा ऐकलेलं असतं. पण त्याबद्दल आपल्याला जास्त एवढं काही माहीत नसतं. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा विचारामध्ये बनते किंवा आपल्या मनामध्ये बनते आणि नंतर ती प्रत्यक्षामध्ये येते. आणि हे प्रत्येक गोष्टीसाठी हाच फॉर्म्युला लागू होतो. मग ती गोष्ट साधी असेल, सोपी असेल, अवघड असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत असेल, तर तिथंही हाच कन्सेप्ट लागू होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला आरोग्यामध्ये सुधारणा करायची असेल, 100% आरोग्य परत मिळवायचं असेल किंवा प्रत्यक्षात तसा परिणाम पाहिजे असेल, तर त्याच्या मनामध्ये आधी तशा प्रकारचे विचार येणं गरजेचं आहे. त्या विचारांचं त्याने चिंतन सुद्धा सातत्याने करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे प्रत्येकासाठी. विशेषतः ज्यांना किडनीच्या समस्या आहेत आणि किंवा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी. ह्या जर गोष्टी आपल्याला माहीत झाल्या, महत्त्वाच्या गोष्टी, तर आपले रुपये वाचू शकतात. तसंच ज्या व्यक्तीला किडन्यांची काही समस्या आहे, तो व्यक्ती ही लवकरात लवकर पूर्णपणे ठीक होऊ शकतो. जगप्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांनी म्हटलेलं आहे, "व्हॉटएव्हर युअर माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह, इट कॅन अचीव्ह." म्हणजे काय? तुमचे मन जी काही कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते, ते साध्य करू शकते. आणि प्रत्येक व्यक्तीकडं विचार करण्याचीही क्षमता आहे, कोणत्याही प्रकारची कल्पना करण्याची क्षमता आहे. फक्त आपल्याला त्याचा योग्य प्रकारे वापर सातत्याने करणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला जमलं, तर आपण आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवू शकतो.
किंवा कोणत्याही बाबतीमध्ये सकारात्मक बदल करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक टेक्निक वापरायची आहे. एक अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे. या टेक्निकला म्हणतात स्वयंसूचना किंवा अफर्मेशन. म्हणजे काय की जाणीवपूर्वक विशिष्ट व ठराविक विचार सातत्याने मनाला देत राहणे. म्हणजे जरी आपल्याला समस्या किती आपल्या मोठ्या असल्या किंवा किती आव्हानात्मक असल्या किंवा खूप कठीण वाटत असलं आपल्याला त्यातून बाहेर पडणं, तरी सुद्धा त्या समस्येचे विचार केल्यामुळं किंवा सातत्याने निगेटिव्ह विचार केल्यामुळे आपल्या समस्या सुटणार नाहीत. बरेचदा काय होतं की समस्या हळूहळू वाढू शकतात. म्हणून जाणीवपूर्वक ठराविक विचार आपल्याला मनाला देत राहायचेत. विशेषतः जे विचार केल्यामुळं आपला फायदा होऊ शकतो, आपल्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात, आपलं आरोग्य सुधारू शकतं किंवा आपण 100% ठीक होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा किडनी समस्याग्रस्त व्यक्तीसाठी अत्यंत फायदेशीर विचार चिंतन आता आपल्याला माहीत पडणार आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन. तर हे अफर्मेशन आपण लिहून घेऊ शकता नोटबुकमध्ये. डेली आपण याचं वाचन करू शकता. विशेषतः सकाळच्या वेळेमध्ये, सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये आणि जेव्हा आपल्याला रात्री झोपायचं असतं, तर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये. हे जर आपण डेली बेसवरती करत गेलात, तर त्यासोबत आपल्याला आपलं जे काही सध्याचे उपचार आहेत, जे काही आपले मेडिसिन आहेत ते चालू ठेवायचे आहेत. डॉक्टरांचं गाईडन्स पण चालू ठेवायचं आहे. परंतु त्याच्यासोबत जर आपण हे विचार करत गेलात, त्या विचारांचं चिंतन करत राहिलात, तर आपल्याला अक्षरशः आपल्या जीवनामध्ये याप्रमाणे चमत्कार होणार आहेत. हे जे काही विचार आहेत त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हळूहळू तसे बदल निर्माण होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर दैनंदिन आवश्यक विचार चिंतन याचा अर्थ काय की दैनंदिन म्हणजे दररोज न चुकता कमीत कमी 2 वेळा सकाळ संध्याकाळ आणि आपल्याला जर वेळ असेल तर आपण इतर वेळेस सुद्धा हे विचार चिंतन करू शकतो. दुपारच्या वेळेस सुद्धा करू शकतो किंवा हळूहळू आपले हे विचार पाठ होणार आहेत, तर ते आपण सातत्याने त्याचं चिंतन कधीही करू शकतो. जेवढं आपण याचं चिंतन जास्त करणार या विचारांचं, तेवढा आपल्याला लवकरात लवकर फायदा होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय की जेवढा आपला विश्वास जास्त असणार आहे, तेवढाच आपल्याला लवकर फायदा होणार आहे. पहिला विचार चिंतन आहे, माझे मन नेहमीच चांगले, सकारात्मक व आवश्यक विचार करते. ज्या गोष्टींची आपल्याला गरज असेल किंवा ज्या गोष्टींनी आपला फायदा होणार आहे, असेच विचारांचं चिंतन आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विचार आपल्यासाठी महत्वाचा आहे. दुसरा विचार आहे, माझे मन नेहमीच चांगल्या, सकारात्मक व आवश्यक कल्पना करते. या विचारांच्या माध्यमातून काय होणार आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये खूप मोठी शक्ती दडलेली असते. परंतु ती शक्ती जर आपण आपल्या मनाला योग्य ते संदेश दिले किंवा योग्य ती कमांड दिली, तरच ती शक्ती आपल्याला मदत करू शकते. म्हणून आधी आपल्याला आपल्या विचारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. गरजेनुसार माझे मन नेहमीच फक्त चांगले, योग्य व आवश्यक विचार आणि कल्पना यांनाच महत्व देते. हे विचार आपण लिहून घेऊ शकता. अत्यंत पॉवरफुल, शक्तिशाली हे विचार आहेत. हे विचार चिंतन आपण दररोज केलंच, सकाळ संध्याकाळ किंवा सातत्याने कधी पण, अक्षरशः याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये परिणाम आपल्याला हळूहळू प्राप्त होऊ शकतात. माझी मनस्थिती नेहमीच एकदम चांगली व प्रसन्न राहत आहे. बघा, समस्या जरी असल्या तर समस्येचा विचार करत बसल्यामुळं आपल्याला परिस्थितीमध्ये फरक पडणार नाही. तर समस्या असतानाच आपल्याला हळूहळू आपल्या योग्य त्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहेत. मनस्थिती प्रसन्न पण ठेवायची आहे हळूहळू. समस्येचा विचार न करता आपण मनस्थिती प्रसन्न राहील अशा पण गोष्टी करायला हळूहळू सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळेच आपल्याला फायदा होणार आहे. मला दररोज रात्री एकदम नैसर्गिक, शांत, खोल, गाढ, व्यवस्थित, आरोग्यदायी व आनंददायी झोप लागत आहे. बरेचदा काय होतं की समस्येचा सारखा सारखा विचार केल्यामुळं, नकारात्मक विचार केल्यामुळं बऱ्याच लोकांना झोप सुद्धा लागत नाही. खरं तर चांगली झोप लागली, आपली मनस्थिती प्रसन्न राहिली, रोज रात्री चांगल्या प्रकारची झोप लागली, तर हळूहळू त्याच्यामुळे आपल्या समस्या दूर होण्यासाठी, कमी होण्यासाठी, आपलं आरोग्य सुधारण्यासाठी खूप मोठी मदत होत असते खरं तर. परंतु जर आपल्याला झोप लागणं महत्वाचं आहे. त्यासाठी समस्या आहेत म्हणून न घाबरता, कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता आपण मनाने खंबीर राहून
हळूहळू योग्य त्या गोष्टी करत राहायचंय. 6वं विचारचिंतन आहे, ते आपण बघूया. हे जे काही आपल्याला विचार करायचे आहेत ते अत्यंत फायद्याच्या गोष्टी आहेत खरं तर. 6वा विचार आहे, बरेचदा काय होतं की ज्या लोकांना किडनीच्या समस्या असतात किंवा डायलिसिस सुरू असतं, त्यांना रक्तदाबाची पण समस्या, बीपीची समस्या ही अगोदरच असते खरं तर. त्यामुळं त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याचा विचार आहे. माझा रक्तदाब, बीपी नेहमीच एकदम नॉर्मल राहत आहे. सर्वात महत्वाचं 7वा विचार आहे, माझ्या दोन्ही किडन्या पुन्हा एकदा संपूर्णपणे आरोग्यवान झालेल्या आहेत किंवा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि आता त्या नेहमीच 100% क्षमतेने काम करत आहेत. बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडेल की असा विचार करून काय होणार आहे? तर आपण हा कन्सेप्ट किंवा आपलं मन कसं काम करतं, आपल्या मनाची शक्ती कशी काम करते, आपल्या मनामध्ये सबकॉन्शियस माइंड किंवा अंतर्मन असतं ते कसं काम करतं हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हे समजणार आहे. त्यासाठी आपण आधी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आपल्याला जर एखादी गोष्ट समजली नाही किंवा जर शंका असेल तर या व्हिडिओच्या शेवटी आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण कॉल आम्हाला करू शकता. अधिक माहिती पण घेऊ शकता. बऱ्याचदा क्रिएटिन लेवल वाढत असते लोकांची. माझ्या शरीरातील क्रिएटिनिन लेवल नेहमीच एकदम नॉर्मल म्हणजे 1च्या जवळपास राहत आहे. आपण हे जे काही अफर्मेशन आहेत किंवा हे विचारचिंतन आहे, हे विश्वासाने करत राहायचं आहे. या गोष्टी कशा होतील? डॉक्टरांनी तर म्हणजे बऱ्याचदा काय असतं, की लोकांच्या मनामध्ये असतं, की डॉक्टरांनी असं सांगितलंय, तसं सांगितलंय किंवा आयुष्यभर डायलिसिस करावं लागेल असं सांगितलंय. क्रिएटिनिनची लेव्हल एवढी 5 पेक्षा खाली येणं अवघड आहे असं सांगितलंय. तर ह्या गोष्टी आपल्याला नको असतात. ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्याचा आपण हळूहळू विचार काढून टाकायचे मनातून. आपली मनाची शक्ती ही पूर्णपणे विश्वास या गोष्टीवरतीच काम करते. जसं जसं आपण मनामध्ये विश्वास निर्माण करतो, तो विश्वास टिकवून ठेवतो, तशा प्रकारचेच परिणाम आपल्याला हळूहळू कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळायला सुरुवात होते आणि मिळतात. 9वा विचार आहे, मी आता कायमसाठी संपूर्णपणे आणि 100% आरोग्यवान झालेला आहे, हेल्दी झालेलो आहे. आतापर्यंत संपूर्ण जगभरामध्ये अशा हजारो लाखो घटना घडलेल्या आहेत, की ज्या बाबतीमध्ये 100% लोक ठीक झालेले आहेत आणि त्या लोकांची अशी कंडिशन होती, की कुठलीही शक्यता नव्हती, की ते बरे होऊ शकतात किंवा त्यांना तज्ञ डॉक्टरांनी किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सांगितलं होतं, की हा व्यक्ती ठीक होऊ शकणार नाही किंवा आयुष्यभर त्याला जागेवर चालता येणार नाही, उठता येणार नाही किंवा काही-काही लोकांना तर असं पण सांगण्यात आलं होतं, की हा व्यक्ती 2 महिने जगू शकतो, 3 महिने जगू शकतो. तर अशा अवस्थेतली लोकं सुद्धा 100% बरे होतात. याचा अर्थ काय होतो, की सध्याच्या काळामध्ये उपचार कितीही ॲडव्हान्स असले, तर त्याचं एक लिमिटेशन आहे आणि तो एक मार्ग आहे बरं का. आपण ज्या डॉक्टरांकडे जातो किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो, तर तो एक मार्ग असतो आणि असे अनेक मार्ग असतात. कुठलीही समस्या किंवा आजार दूर करण्याचे अगदी हजारो मार्ग असू शकतात. त्याच्यामुळं एखाद्या मार्गाने जर आपल्याला यश मिळालं नाही, याचा अर्थ तो आजार बरा होत नाही असं काही नसतं. आतापर्यंत अशी हजारो लाखो उदाहरणं घडलेली आहेत. प्रत्यक्षामध्ये घटना घडलेल्या आहेत. त्याचा जर आपण हळूहळू अभ्यास केला तर आपल्याला पण हे पटणार आहे. मी नेहमीच एकदम सुरक्षित, सहज, कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट असतो. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक बाबतीत आणि सर्व प्रकारे. म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीचं डायलिसिस सुरू असलं किंवा अजून काही समस्या असल्या, तरी सुद्धा त्याने एकदम अशा पद्धतीने विचार केला, की मी नेहमीच एकदम सुरक्षित, सहज, कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट असतो. तर त्याला अशा प्रकारचा परिणाम प्राप्त होणार आहे. आता आमच्या कॉन्टॅक्टमध्ये अशी पण काही लोकं आहेत, की ज्यांचं अगदी 15-15 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे. 12 वर्षापासून, 13 वर्षापासून, 15 वर्षापासून किंवा 18 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे आणि त्यांचं सर्व काही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. बरीचशी लोकं अशी आहेत, की ते जॉब सुद्धा करतात, नोकरी सुद्धा करतात डायलिसिस करत असताना. म्हणजे सर्व काही पॉसिबल आहे. त्यानंतर 11वा अफर्मेशन आहे, एव्हरी मोमेंट आय एम एन्जॉयिंग प्युअर हेल्थीनेस अँड हॅपीनेस. म्हणजे आपल्याला ही परिस्थिती प्राप्त करायची आहे. जरी आपल्या समस्या आपल्याला किती मोठ्या वाटत असल्या, किती आव्हानात्मक वाटत असल्या किंवा फक्त उपचारांच्या माध्यमातून जरी आपल्याला शक्यता दिसत नसली, तरी सुद्धा तरी सुद्धा त्या समस्या किंवा तशा प्रकारची परिस्थिती आपल्याला कुणालाही नको असते. म्हणून
आपण अशा प्रकारे एव्हरी मोमेंट आय एम एन्जॉईंग प्युअर हेल्दीनेस अँड हॅपीनेस असं जर विचारचिंतन केलं किंवा याच्या अगोदर आपण जेवढं काही विचारचिंतन दाखवलं तर तेवढं केलं तर हळूहळू तशा प्रकारचे परिणाम आपल्याला निश्चितपणे प्राप्त होऊ शकतात. कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम असतो कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही बाबतीमध्ये. आणि तो परिणाम बदलणं किंवा आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळवणं नेहमीच एकदम शक्य आहे. जरी आता आपल्याला शक्य वाटत नसलं सध्याच्या परिस्थितीनुसार तरी सुद्धा शक्य आहे. त्यासाठी फक्त आपल्याला आपल्या मनातला विश्वास बदलणं गरजेचं आहे आणि आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे ती विश्वास या आधारावरतीच काम करते. कळत नकळतपणे आपल्या मनामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये जसा विश्वास निर्माण होतो किंवा टिकून राहतो त्या प्रकारचाच परिणाम त्याला मिळतो. त्यासाठी आपण आपल्यापैकी कोणत्याही व्यक्तीला किडनीच्या संदर्भात काही समस्या असतील, क्रिएटिनची लेवल वाढलेली असेल, डायलिसिस सुरू असेल किंवा अजून कुठल्याही आरोग्याच्या समस्या असतील, तर आपण आम्हाला संपर्क करू शकता किंवा या व्हिडिओमध्ये ज्या काही आता आम्ही गोष्टी सांगितल्यात, तर कदाचित 15 ते 20 मिनिटामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, त्या काही लोकांना लवकर समजणार नाहीत किंवा ह्या गोष्टी कशा काय पॉसिबल आहेत हे व्यवस्थित आपल्याला समजणार नाही एवढ्या कमी वेळामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आपल्या समस्या शेअर करायच्या असतील किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तरीही आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फक्त या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्याच्याबद्दल जर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल किंवा त्याचा अजून चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा करून घ्यावा अशी आपली इच्छा असेल तर तसंही आपण आम्हाला विचारण्यासाठी कॉल करू शकता, संपर्क करू शकता. तर निश्चितपणे आपण पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. सर्व काही शक्य असतं आणि आपल्याला उपचारासोबत कोणताही आजार असेल, किडनीचा आजार असेल किंवा अजून कोणताही आजार असेल, तर आपण फक्त उपचारावरती अवलंबून न राहता इमर्जन्सी काय असेल, आवश्यकता असेल तर उपचार घेतले पाहिजेत. मेडिसिन घेत राहिले पाहिजेत. डॉक्टरांचं गाईडन्स घेत राहिलं पाहिजे. पण त्यासोबत आपण आपल्या आतमध्ये जी अनंत शक्ती दडलेली आहे, त्याचाही वापर केला पाहिजे किंवा इतर ज्या गोष्टींची आपल्याला मदत होऊ शकते, अशा अनेक गोष्टी असतात. त्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याचा आपण जर वापर करायला सुरुवात केली, तर आपण लवकरात लवकर 100% हेल्दी बनवू शकतो. 100% शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य प्राप्त करणं शक्य आहे. याची आपल्याला काही प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींची काही उदाहरणं माहीत करून घ्यायची असतील, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू शकतो, पाठवू शकतो. त्यासाठी आपण ज्यांना कुणाला काही अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा कुठल्याही प्रकारचं गाईडन्स पण पाहिजे असेल किंवा अजून काही विचारायचं असेल, तर आपण आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता. धन्यवाद.